नागपूरमध्ये झालेल्या धार्मिक तणावानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अलर्ट मोडवर आलेत। शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत। काल रात्री उशिरा पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्यासह अधिकाऱ्यांनी शहरामध्ये फ्लॅग मार्च काढला आणि लोकांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कृष्णा, नागपूरमध्ये जो प्रकार घडला त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत। काय खबरदारी घेतली जाते कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी? औरंगजेबाची खबर ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे, नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्यानंतर संभाजीनगरमध्ये विशेष दक्षता घेतली जाते आहे। पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी काल एक लॉंग मार्च शहरामध्ये काढलेला आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी बैठे पथक तैनात करण्यात आलेले आहेत। शिवाय सोशल मीडियावरती देखील विशेष नजर आहे। काही 200 पेक्षा अधिक पोस्ट त्यांनी हटवले आहेत। 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची देखील माहिती पोलिसांनी दिलेली आहे। शिवाय त्यांनी संभाजीनगर शहरातील सर्व नागरिकाला कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका अशा प्रकारचं आवाहन करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अतिदक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।